श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 8 एप्रिलला म्हणजे सोमवारी या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. या अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं. ज्या वेळेस अमावस्या ही सोमवारी येते त्यावेळेस त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी पितरांची सेवा करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील या दिवशी पूजा केली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं वारानुसार महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि त्यातली त्यात सोमवती अमावस्या ही अतिशय महत्त्वाची अमावस्या मानली जाते. या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि प्रत्येक अमावस्येला दान करण्याला स्नान करण्याला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच या सोमवती अमावस्येला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठून आणि पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या क्षमतेनुसार दान करण्याला सुद्धा खूप सारं महत्त्व दिलं गेलेलं आहे. असे स्नान केल्याने दान केल्याने आपल्या जीवनातील जी पापं आहेत ती नष्ट होतात आणि पित्र असतात ना ते सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि बघा, प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि ब्रह्ममुहूर्त उठणे सुद्धा शक्य होत नाही. तर अशा वेळी पहा, आपण काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू सोमवती अमावस्येला जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि त्याने अंघोळ जर केली तर जीवनातील सर्व शत्रू अडचणी नष्ट होतील. कर्णीबाधा, इडापिडा, त्याचबरोबर नजर दोष यासारखे जे संकट आहेत, अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन जातील आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही. आपली कठीणातील कठीण जी इच्छा आहे तर ती पूर्ण होईल. त्यामुळे असा हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. आपल्या जीवनामध्ये खूप शत्रू वाढलेले आहेत. हे शत्रू जे आहेत ना ते आपले शेजारी पाजारी असतील किंवा मग आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा काही शत्रू असू शकतात आणि काही शत्रू जे आहेत तर ते आपल्या घरातले देखील असतात. ते आपल्या समोर चांगलं बोलतात परंतु आपल्या मागून आपले निंदा करतात, आपल्याबद्दल वाईट बोलतात आणि असे हे शत्रू खूप घातक ठरत असतात आणि यांचे जे शत्रू पीडा आहे, शत्रू बाधा आहे तर ती आपल्याला लागते. आणि असे काही शत्रू गुप्त शत्रू असतात की ते आपल्या जीवनामध्ये आपला घात केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अशा शत्रूंपासून आपली सुटका होण्यासाठी काही शत्रू असे असतात की त्या शत्रूंमुळे आपल्या कुटुंबामध्ये भांडणं देखील होत असतात आणि आपल्या जीवनातील जे शत्रू आहेत तर ते नष्ट होण्यासाठी, आपल्या जीवनातील अडचणी संकट हे दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे ना तो करायचा आहे. आणि त्याचबरोबर हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही. तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि तुमच्या ज्या कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या सुद्धा पूर्ण होतील. तर पहा, आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीला पाणी काढायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे गंगाजल. तर आपल्याला थोडंसं गंगाजल त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि बघा, हे गंगाजल आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही सोमवती अमावस्या 8 एप्रिलला आहे तर आपल्याला 7 एप्रिलला रात्री मीठ घ्यायचं आहे, खडे मीठ घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि त्यातलं थोडं थोडं खडे मीठ आपण हातात घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. थोडं थोडं मीठ उतरवून घेतल्यानंतर त्या वाटीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि प्रत्येकावरून उतरवून घेतल्यानंतर ती वाटी एका कोपऱ्यामध्ये आपल्याला रात्री ठेवून द्यायची आहे. आपल्या घरातली जी दक्षिण दिशा असेल ना त्या दिशेला ही वाटी आपल्याला ठेवून द्यायची आहे
आणि दुसऱ्या दिवशी आणि सकाळी उठून जेव्हा तुम्ही स्नानाला जाणार आहात तेव्हा त्या वाटीतलं थोडं थोडं मीठ प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। यामुळे काय होईल की तुमच्या घरात जे काही शत्रू आहेत ते सुद्धा नष्ट होतील, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे शत्रू आहेत तुमचे ते नष्ट होऊन जातील आणि तुमच्या जीवनामध्ये काही वाईट संकट येणार असतील ते सुद्धा दूर होऊन जातील। आणि बघा, हे खडे मीठ जे आहे ना, तर ते नकारात्मकता, वाईट शक्ती बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं। तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे ना, तो तुम्हाला सोमवती अमावस्येला आणि शनिवारचे जे अमावस्या येते त्या 2च अमावस्येला करता येणार आहे। त्यामुळे तुम्हाला जी सोमवती अमावस्या येत आहे ह्या अमावस्येला हा जो अंघोळीच्या पाण्यातला उपाय आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला या दिवशी पिंपळाची पानं मिळाली तर ती पिंपळाची पानं तुम्हाला भेटली तर तुम्ही एक एक पान तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आणि असं केल्याने सुद्धा आपल्यावरती भगवान श्री हरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद राहतो आणि त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या जीवनातील जी नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होऊन जाते। तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। आणि त्याचबरोबर पहा, स्नान करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर अंघोळ झाल्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। कलश भरून घेतल्यानंतर आपल्याला एक वाटीभर उडीद घ्यायचे आहेत। उडीद हे अखंड घ्यायचे आहेत, कुठेही त्याची डाळ किंवा तुटले फुटलेले घ्यायचे नाही। आणि 2 अगरबत्त्या आपल्याला घ्यायच्या आहेत, एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक पावशरभर जे गोड तेल असतं पहा, जे तेल आहे तर ते तेल घ्यायचं आहे। या सर्व वस्तू घेऊन आपल्याला अंघोळ केल्यानंतर मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर आणि त्यानंतर पहा, तुम्ही हे जे तेल घेऊन गेलेलं आहात तर त्या मंदिरामध्ये एक दिवा चालू असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला हे तेल घालायचं आहे, किंवा मग मंदिरामध्ये दिवा लावलेला नसेल तर तुम्ही घरून एखादा दिवा घेऊन जाऊ शकता आणि त्या दिव्यामध्ये हे तेल टाकून कापसाची वात घालायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे। जे पाणी तुम्ही घेऊन गेलेला आहात तर ते पाणी मारुती रायाला तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जे उडीद घेऊन गेलेले आहात तर ते उडीद मारुती रायांच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत। अगरबत्ती तिथे लावायची आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या शत्रूपासून तुम्हाला मुक्ती मिळावी यासाठी तुम्हाला मारुती रायांना प्रार्थना करायची आहे। तर पहा, जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहीत असेल तर त्या शत्रूचं नाव घ्या, नसेल माहीत तर मग तुम्ही गुप्त शत्रू असतील तर त्यानुसार तुम्ही म्हणू शकता। तो नारळ घेऊन गेलेला आहात तर तो नारळ मारुती रायाच्या चरणी तुम्हाला अर्पण करून यायचा आहे, तो नारळ फोडायचा नाही, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे सोमवारच्या दिवशी नारळ हा फोडला जात नाही, त्यामुळे तिथे अर्पण करून यायचं आहे। तिथे बसून आपल्याला श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप देखील करायचा आहे। हा जप तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता। मारुती रायाला परत एकदा तुमच्या जीवनातील शत्रू नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि तुमच्या जीवनातील जे वाईट संकट आहेत ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तर पहा, हा जो उपाय आहे ना तो तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील 100% जे शत्रू आहेत तर त्यांचा नाश होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होईल। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।